नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. आता भारतीय जनता पार्टी या लढतीमध्ये कुठं दिसून आली नाही, परंतु नसलेल्या लढतीमध्ये त्यांना दाखवण्यासाठी त्यांचा हा तास होता आणि पेड न्यूज केलेली आहे. त्यांनी पैसे घेऊन त्यांनी ते व्हिडिओ याच्या माध्यमातून प्रसारित केला. पण माझं एक म्हणणं आहे की त्यांना हा व्हिडिओ कोणी बनवून दिला, हा व्हिडिओ कोणी तयार केला, कोणाच्या नंबरवरून त्यांना पाठवला गेला, याच्या पाठीमागं कोण आहे हे अगोदर तपासणं गरजेचं आहे. परत त्या धाराशिव 2चं जे पेज आहे, त्या माणसाचा त्याचा जो ओनर आहे त्याचे बँक अकाउंट तुम्ही चेक करावे सगळ्यांनी. आम्ही तशी मागणी पण करणार आहे निवडणूक विभागाला की त्याला कुणी पेमेंट दिलेला आहे, त्याला कुणी पैसे दिले, त्या पैशाच्या आधारे त्याने ती पेड न्यूज केली आणि खोटी बातमी प्रसारित केली. दुसरा विषय असा आहे की आमचं जर स्पष्ट म्हणणं आहे त्याच्यामध्ये की तो राणा पाटलाचा आणि मल्हार पाटलाचा कार्यकर्ता आहे. तुम्ही त्याच्या पेजवरती जाऊन बघा की त्याच्या जेवढ्या काय त्यानं ही केल्या असतील, पोस्ट टाकले असतील, त्याच्यातल्या 100 पैकी 99 पोस्ट त्यांच्या आहेत. शेवटी जास्त त्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनी निवडणूक उद्या मतदान असताना ही बातमी प्रसारित करणं म्हणजे आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल त्याच्यावरती व्हावा. पैसे घेऊन अशी खोटी बातमी प्रसारित केली त्याचा पण गुन्हा त्याच्यावरती दाखल व्हावा. आणि मी सांगतो तुम्हाला की आपण बघितलं असेल 2004ची विधानसभा निवडणूक ही पूर्ण जिल्ह्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढवली. त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील गृहमंत्री होते, राज्याचे मंत्री होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभारले होते. त्यावेळेस पण उद्या मतदान असताना एका खोट्या वर्तमानपत्रामध्ये खोटी बातमी पैसे देऊन छापली गेली आणि त्याच्यामध्ये लिहिलं गेलं की पवनराजे निंबाळकर यांचा डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा. त्या आधारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि ती निवडणूक फक्त 484 मतांनी राजेसाहेबांनी त्यावेळेस हरली निवडणूक. वास्तविक पाहता हे जर प्रसारित झालं नसतं तर 25,000 मताधिकांनी राजेसाहेब त्या ठिकाणी निवडून आले असते. म्हणजे विरोधकाचा कायम रडीचा डाव खेळायचा त्यांचा कायमचा प्रयत्न आहे. परंतु धाराशिव शहरातील जनता अशा भूलथापाला बळी पडणार नाही. त्यांना माहिती आहे की हे फेक आहे. परंतु अशा कुठल्याही प्रकारचा ह्याच्या पुढे असा विषय होऊ नये आणि याच्यामध्ये आम्ही कायदेशीर कारवाईची मागणी आणि ह्याला हे व्हिडिओ कोणी बनवून दिला आहे, याचे बँक स्टेटमेंट तपासण्यात यावे, याला आर्थिक व्यवहार झालेला आहे का, त्या व्यक्तीला अटक करणं गरजेचं आहे. त्याचा लॅपटॉप, त्याचा मोबाईल जप्त करणं गरजेचं आहे. हे जर जप्त झालं तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील की त्याला पैसे कोणी दिलेत, ही फेक न्यूज करण्यासाठी, ही पेड न्यूज करण्यासाठी त्याला पैसे कोणी दिलेत, ह्या गोष्टी सर्व समोर येतील. आणि तुम्ही बघा तो जो ऍडमिन आहे पेजचा, तो कायम राणा पाटलाच्या ऑफिसला बसलेला असतो. म्हणजे तो राणा पाटलाचा कार्यकर्ता आहे, मल्हार पाटलाचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती कारवाई कडक करण्यात यावी व त्या धाराशिव 2 या पेजवरती बंदी घालण्यात यावी अशी आमची मागणी आहे. जर निवडणूक विभाग धाराशिवनं जर ही कारवाई नाही केली तर आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे आमची या ठिकाणची आम्ही दाद मागणार आहे. मी सांगितलं की जाहीर की तो राणा पाटलाचा कार्यकर्ता आहे. मल्हार पाटील राणा पाटलाच्या ऑफिसवर तो 24 तास बसलेला असतो आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे की त्या ऍडमिनचा बँक डिटेल्स चेक करावे, त्याला कोणी पैसे दिलेत, त्याला व्हिडिओ कुठल्या माध्यमातून तो तयार करून दिला, कोणी दिला, हे जर तपासलं गेलं त्याच्या बँक डिटेल्स मध्ये कळून जाईल किंवा त्याला हा बनावट फेक व्हिडिओ पेड न्यूज करण्यासाठी कुणी दिला याच्यावरून लगेच समोरच येते लगेच की कोण आहे त्याच्या पाठीमागे. हे 100% षडयंत्र आहे. आणि षडयंत्र करणारी मी सांगितले की तुम्हाला नाव राणा पाटील आणि मल्हार पाटील हे षडयंत्र करणारी नाव आहे. नाही, लोकांना माहित झालेलं. मी लोकांनी 2004 मी त्यामुळे तुम्हाला उदाहरण दिलं. विरोधक कायम रडीचा डाव खेळतात. त्यांना वाटलं होतं की आपला जो उमेदवार आहे तो कुठंही स्पर्धेत नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी हा पेड न्यूज आणि फेक न्यूज तयार केलेली आहे. आम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आणि न्यायालयीन लढाई लढणार. तक्रारीची दखल घेण्यास उशीर झालाय यावर कोणाचा दावा? निश्चित माझं जर म्हणणं आहे की पोलीस अधिकारी असतील किंवा तो ऍडमिन असेल त्यांची सीडीआर स्वतः तपासावी की ह्याच्या म्हणजे अधिकाऱ्यावर कोणाकोणाचा दबाव आला की गुन्हा दाखल करून घेऊ नका, या बाबतीत पण माहिती सगळी कळेल सीडीआरचा तपासाचा. सगळं असताना एवढा वेळ लागतो काय कारण? अहो का आपण बघत नाही का देशापासून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत आहे, ती भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि तो कार्यकर्ता भाजपचा आहे.
आणि त्यांनी त्याच्या बाजूने पेड न्यूज दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं ते प्रोटेक्शन करणारच ना फेक न्यूज. ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.